खराय भावामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एका अशा दिग्दर्शकाची कहाणी पाहणार आहोत ज्याने आपल्या काही चित्रपटातून साऊथ इंडियन सिनेमाचा चेहरा मोहराच बदलून टाकला। होय, मी बोलतोय लोकेश कनगराज यांच्याबद्दल। त्याने बनवलेले आहे एक भन्नाट सिनेमॅटिक युनिव्हर्स, लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणजेच LCU। कैदी, विक्रम, लिओ हे सगळे चित्रपट फक्त हिट नाही झाले तर त्यांनी मार्वल DC सारखं एक युनिव्हर्स भारतात उभं केलं। आज आपण जाणून घेऊ लोकेश कनगराजचा प्रवास आणि त्याच्या LCU आणि पुढे काय होणार आहे याच्याबद्दल। तर मित्रांनो, आपण लोकेशचा प्रवास बघून घेऊत। लोकेशचा जन्म 1986 मध्ये तमिळनाडूमध्ये झाला। इंजिनियर पूर्ण केल्यानंतर तो कॉर्पोरेट नोकरी करत होता, पण मन कुठेतरी सिनेमात रमत होतं। कॉलेजमध्ये असताना तो लहानशा कॅमेराने शॉर्ट फिल्म बनवायचा। 2016 मध्ये त्याने बनवलेले कलम हे शॉर्ट फिल्म प्रसिद्ध झालं। इथूनच त्याला मिळाली पहिली मोठी संधी। मानागरम हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झाला। हा एक अर्बन थ्रिलर होता। रिव्ह्यूअर्सने त्याचे खूप कौतुक केले। लोकेशला लोकांनी नवा प्रॉमिसिंग डायरेक्टर म्हणून ओळखलं। LCUची खरी सुरुवात बघू मित्रांनो। 2019 मध्ये आला कैदी, ज्याने लोकेशचं नाव अक्षरशः घराघरात पोहोचवलं। कैदी ही कथा आहे एक कैद्याची, दिल्ली नावाच्या माणसाची, ज्याला आपल्या मुलीला भेटायचं आहे, पण एक रात्र त्याचं आयुष्य पूर्ण बदलून टाकते। पोलीस, ड्रग्स माफिया आणि ॲक्शनचा थरार। कैसीची खासियत, एकही गाणं नाही, हिरोईन सुद्धा नाही, फक्त ॲक्शन आणि स्टोरी। ह्या चित्रपटातून लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्सचं बीज पेरलं गेलं, कारण शेवटी दिसणारे संदर्भ, फ्युचर कनेक्शन आणि काही अनुवृत्तीत प्रश्न हे नंतर विक्रम आणि लिओ मध्ये जोडले गेले। कैदी हिट ठरला आणि लोकेशला सुपरस्टार डायरेक्टर मध्ये बसवलं। नंतरचा हिट पिक्चर आहे मास्टर। विजय थलापती सोबत त्याने आपला मास्टर हा पिक्चर रिलीज केला। कैदीनंतर लोकेशला मिळाली खूप मोठी संधी विजय थलापती सोबत काम करण्याची। मास्टर 2021 मध्ये या मास्टर चित्रपटामध्ये विजय थालापती विरुद्ध विजय सेतुपतीचा क्लॅश लोकांना खूप आवडला। चित्रपट LCU मध्ये डायरेक्टली कनेक्ट नव्हता, पण लोकेशचा रीच वाढला। मास्टर हिट ठरला आणि लोकेश आता कमर्शियल डायरेक्टर म्हणून सिद्ध झाला। मास्टर नंतर त्याचं खरं प्लेग्राऊंड तयार झालं, ते चित्रपट म्हणजे विक्रम। 2022 मध्ये आला विक्रम आणि इथूनच LCUचा स्फोट झाला। या चित्रपटात होते कमल हसन, विजय सेतुपती, फहाद फासिल असे 3 भव्य स्टार्स। कथा एक सिक्रेट कॉप विक्रम भोवती फिरते, जो दहशतवाद्याशी लढतो। विक्रम मध्ये कैदीचा रेफरन्स दिला गेला। दिल्लीबद्दल मेन्शन, दिल्ली म्हणजेच कैदीमधला स्टार याच्याबद्दल मेन्शन होतं। आणि क्लायमॅक्स मध्ये आले एक भलं मोठं सरप्राईज। सूर्या म्हणजेच रॉलेक्स म्हणून या विक्रम मध्ये एकदम शेवटी एंट्री घेतो। हा मुवमेंट बघून लोक वेडे झाले, कारण आता ऑफिशियली कन्फर्म झालं कैदी आणि विक्रम हे कनेक्टेड आहेत। याला आपण म्हणतो लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स। त्यानंतर त्यांचा लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्सचा तिसरा चित्रपट आला, तो म्हणजे लिओ। विजय थालापती आणि LCUचं याचा विस्तार झाला। LCUचं पुढचं चॅप्टर होतं लिओ। हा चित्रपट 2023 मध्ये
रिलीज झाला. थलापती विजयचा चित्रपटात दिसला. कथा एक सामान्य कुटुंब प्रमुखाची, पण ज्याचं पास्ट खूप भयानक होतं. तो इन्स्पायर होता अ हिस्ट्री ऑफ व्हायलन्स कडून, पण पिक्चरला क्लायमॅक्स आला तो लिओ आणि एलसीओ सोबत जोडला गेला. तेव्हा लिओमध्ये अनेक रेफरन्स दिली गेली. रोलेक्स, दिल्ली, ड्रग्स, माफिया नेटवर्क. यामुळे लिओ ही एलसीओची डायरेक्ट एक्सटेन्शन ठरली आणि विजयचा स्टारडम एलसीओमध्ये ऑफिशियली जोडला गेला. आता प्रश्न असा उभा राहतो मंडळी की एलसीओ पुढे कुठे जाणार. कन्फर्म झालं आहे की कैटी2 येणार आहे. तसंच रोलेक्स सूर्याचं स्टँडअलोन मूवी येऊ शकतो. भविष्यात विक्रम 2 किंवा दिल्ली वर्सेस रोलेक्स कॅश बघायला मिळू शकतो. मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्स प्रमाणे साऊथ इंडियामध्ये लोकेश कनगराज आपले एक ब्रँड तयार करू शकतो. लोकेशचा नुकताच एक 2025 मध्ये चित्रपट आला, तो म्हणजे कुली. या चित्रपटात आपल्याला दिसू शकतो म्हणजे रजनीकांत सर या चित्रपटात आहेत आणि खूप असे मोठमोठे स्टार्स आहेत जसे की आमिर खान, उपेंद्र, अशा यासारखे खूप मोठाले स्टार्स या चित्रपटात आहेत. पण कन्फर्म नाही आहे की हा चित्रपट एलसीयू मध्ये येतो. हा चित्रपट लोकेश यांच्या मार्फतच दिग्दर्शित झालेला आहे, पण अजून याच्याबद्दल काही कन्फर्मेशन आलेलं नाही. लोकेशचं यशाचं सगळ्यात मोठं गुपित म्हणजे लोकेश एवढा यशस्वी का झाला, कारण त्याचं स्टोरी टेलिंग एकदम सिम्पल असतं आणि प्रेझेंटेशन ग्रँड असतं. ॲक्शन सीन रॉ आणि रिअलिस्टिक असतात आणि त्याने एकच वेळी मोठे स्टार्स आणि कनेक्ट होणारे कॅरेक्टर आणले. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो प्रेक्षकांना एक सिनेमॅटिक युनिव्हर्स देतो, ज्यामुळे एक्साइटमेंट डबल होते. म्हणून लोकेश कनगराज आपण आज साऊथ सिनेमाचा गेम चेंजर दिग्दर्शक म्हणू शकतो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.